नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी बेळगावात ऑटो रॅली काढून काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या वतीने ऑटो चालकांची मते मागितली। यावेळी ऑटो चालकांचा अभूतपूर्व पाठिंबा असून आमच्यापैकी कुणीही हुबळीला जाणार नाही, आम्ही बेळगावातच राहू, कुवेंपू नगरला जाऊ असे सांगून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आश्वासन दिले। टिळक चौक, रामदेव हॉटेल, चन्नमा सर्कल, बोगार वेस्ट, चित्रा टॉकीज, गणेशपूर आदी भागातील ऑटो स्टँडवर गेलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या ऑटो चालकांनी जोरदार स्वागत केले। ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन ऑटो चालकांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वागत केले। मृणाल हेब्बाळकर हे स्थानिक तरुण असून कामाची आवड आहे। तो बेळगावचा असून तो बेळगावच्या जनतेची सेवा करणार आहे, यामुळे निवडून आल्यावरही कार्यतत्पर राहील। म्हणूनच काँग्रेस पक्षाला मतदान करून बेळगावचा स्वाभिमान उंचवूया, सारेजण मिळून बेळगावचा विकास करूया असे आवाहन केले। आईसारखा मुलगा विश्वास ठेवा, बेळगाव ही अस्मिताचा प्रश्न आहे, सोडू नका। काय होतं मदत करणार नक्की, जोरात सांगू। मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या विनंतीला प्रतिसाद देत ऑटो चालक म्हणाले, मॅडम काळजी करू नका, आम्ही सर्वच जण सुरुवातीपासून काँग्रेसला पाठिंबा देत आहोत। यापूर्वी भाजपला पाठिंबा देणारेही यावेळी बाहेरील उमेदवाराच्या विरोधात आहेत, त्यामुळे तेही स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देतील। तुमचा मुलगा मृणाल हेब्बाळकर मोठ्या बहुमताने निवडून येईल यात शंका नाही असेही यावेळी ऑटो चालक म्हणाले। मंत्री ऑटोमध्ये ऑटो स्टँडवर आल्याचे पाहून ऑटो चालकांना आनंद झाला। काँग्रेस सरकारने आणलेल्या हमी योजना त्यांच्या कुटुंबियांना कशाप्रकारे मदत करत आहेत हे वाहन चालकांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सांगितले आणि राज्य काँग्रेस सरकारचे आभारही मानले। काँग्रेस सरकारचे कर्ज आमच्यावर आहे, गरिबांना आरामदायी जीवन जगता येते, अर्थात आमचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा आहे। याआधी कोणत्याही सरकारकडून अशा प्रकारची मदत आमच्या दारात आली नसल्याचे ऑटो चालकांनी सांगितले। ऑटो चालक संघटनेचे नेते काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विनय नावलगट्टी यांच्यासह ऑटो चालक परिवाराने पाठिंबा दर्शवला आहे।